पुरुषाश्च कृतो वंदे भगवंतो पुन्हा पुन्हा। गेली 7 दिवस झाले आपण आपल्या श्री स्वामी ओंकारानंदजी म्हणजे आपले बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री संगीत तुलसी रामायण कथा ऐकतोय आणि ह्या कथेचे वक्ते आपल्याच गावचे आदरणीय श्री अमोल महाराज सातपुते। रामकथेतील जे काही गूढ आहेत त्याचं मर्म महाराजांनी 7 दिवस आपल्याला उकलून सांगितलेलं आहे की रामकथा आपल्याला काय शिकवते। मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपल्यातला राम जागा झाला म्हणजे जीवनाचं रामायण व्हायला वेळ लागत नाही आणि रामायण म्हणजे पूर्ण स्थिरता, पूर्ण सत्य, पूर्ण आनंद, परमानंद अशा प्रकारे आहे रामायण। खरोखर भौतिकदृष्ट्या असो किंवा परमार्थिकदृष्ट्या असो, भौतिकदृष्ट्या अनेक पात्रातून अनेक अंग रामायणामध्ये आहेत आणि त्या प्रत्येक अंगातून अध्यात्मात असो किंवा भौतिक जीवनात असो आपल्याला त्यातून मार्गदर्शनच मिळतं। अगदी रंक असला तरीही मार्गदर्शन आहे, अगदी राजा असला तरीही मार्गदर्शन आहे आणि ह्याच्यात उपदेशपर नाहीये, आचरणयुक्त आहे। महाराजांनी आचरणावर खूप सुंदर विवेचन केलं पहिल्या 1-2 दिवसामध्ये की आचरणाला महत्व आहे। बाबांचं एकच वाक्य असायचं, आचरणात सिद्धी। जोपर्यंत आचरण होत नाही तुम्हाला कुठलीही सिद्धी प्राप्त होणार नाही। त्यामुळे रामकथा ही आहे की आचरणातून दाखवलं, जरी प्रभू श्रीराम परमात्मा असले, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असले, परंतु जे काही आपल्याला शिकवलं, जी काही अंग आपल्याला त्यांनी विस्तृत करून सांगितली, आपल्या पुढे आपल्या येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ती जी काही लीला केली ती लीला त्यांनी स्वतः केली की मी एक बंधू म्हणून कसं वागावं, मी एक पुत्र म्हणून कसं वागावं, आई वडिलांच्या बाबतीत मी माझं कर्तव्य कसं प्राप्त करावं, जेव्हा मी एक राजा असेन तर तो राजा असताना मी कसं वागावं आणि जेव्हा माझ्याकडे काहीच नाही, मी फकीर असेल त्यावेळी मी कसं वागावं। म्हणजे हे जे काही आचरण दाखवून दिलं आपल्याला। बघा श्रीराम प्रभू जेव्हा राजा होते, आता उत्तरार्ध महाराजांनी सांगितलं नाही कारण तुलसी रामायणामध्ये तो उत्तरार्ध नाहीये, पण जेव्हा राज्याभिषेक होतो, राज्याभिषेक झाल्यानंतर काही कालानंतर एका धोब्याच्या वाक्यावरून श्रीराम प्रभूंनी आपल्या पत्नीचा त्याग केला होता। तो एक आदर्श घालून दिला, राजा असताना मी कसं जगावं, जेव्हा वनवासामध्ये श्रीराम प्रभू होते आणि वनवासामध्ये असतानाही त्यांनी कसं आनंदात जीवन जगलं, म्हणजे हे मार्गदर्शन झालं। आणि त्याचबरोबर परमोच्च रामायणामध्ये जर माझाही खूप आवडता विषय आहे की शबरी माता, भक्ती कशी करावी आणि त्या भक्तीची परिसीमा कशी व्हावी, समर्पित कसं व्हावं, त्याची परिसीमा कशी व्हावी, हे शबरीच्या माध्यमातून दाखवून दिलं की जीवन जगताना परमार्थामध्ये परिसीमा प्राप्त करून आणि त्या भगवंतामध्ये विलीन कसं व्हायचं, हे अशा प्रकारचे विविध प्रकारचे हे झालं आध्यात्मिक भौतिक हे विवेचन झालं। त्यानंतर त्यांनी एक सोपा संदेश रामायणातून जर आपल्याला घ्यायचा तर हेच आहे की आपल्याकडे किती संपत्ती, किती पद, किती प्रतिष्ठा आहे याला काहीही महत्व नाही जेव्हा आपण शास्त्रविहित आचरण करत नाही, जेव्हा आपण मर्यादायुक्त आचरण करत नाही। कारण रावणाकडे काही नव्हतं सांगा, आपण 7 दिवस ऐकलंय ना, आता शेवटच्या 2 दिवसामध्ये रावणाचं वैभव ऐकलं, रावणाचा अधिकार ऐकला। कारण ज्ञानामध्ये सुद्धा रावणाची बरोबरी करणारा भक्त विरळ आहे आणि लौकिक दृष्ट्या त्याच्या वैभवाची बरोबरी करणाराही विरळ आहे। मग असा अधिकारी असणारा रावण, परंतु आज त्याला कुणीही मानाने त्याला नमन करेल किंवा त्याचं नामस्मरण करेल की पतिव्रतेचं आठवण केली जाते, स्मरण केली जाते, असे विविध प्रकारचे विविध क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व आहेत, पण रावणाला नाही घेतलं जात। कारण का की एकच होतं की रावणाने असत्य मार्ग निवडला होता, धर्माचा मार्ग निवडलेला नव्हता। आणि मग आपण त्या रामायणातून तेच शिकायचंय, आम्ही पद, प्रतिष्ठा, वैभव हे आमचं इथंच राहणार आहे। या पंचमहाभौतिक शरीराची प्राप्ती झाली आणि पंचमहाभौतिक शरीरातून जेव्हा आपण जो काही आपला हेतू साध्य करायचा आहे, भगवंताने सृष्टीची निर्मिती केली, कथेमध्ये भागवत कथेमध्ये किंवा रामायण कथेमध्ये हे विवेचन येतं की ब्रह्मांडाची सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि त्याचा उद्देश काय आहे। पंचमहाभौतिक शरीर आलंय, मग पण काय करायचंय काय आपल्याला, कितीतरी आपण वैभव जमवलं तरी एक दिवस असा येतो की हे शरीर जेव्हा पंचमहाभूत विलीन होतात आपल्या आपल्या विराट स्वरूपामध्ये आणि ते विलीन झाले की संपला विषय, आपल्या कर्मबंधन फक्त आपल्या बरोबर येतं आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे चक्र नेहमी चालू असतं। म्हणून रामकथा आपल्याला शिकवते की सत्याच्या कितीही वैभव असलं